नत्वा बालप्रवृत्तये विरच्यते मितस्पष्ट संदर्भन्यायदीपिका. पहिल्या अध्यायातील तत्वार सूत्राच्या हे 6वं सूत्र आहे आणि संपूर्ण न्यायदीपिका किंवा न्यायग्रंथ मागा पण वाचताना वाचले होते. या एका सूत्राचा विस्तार करणारे आहे. हे सूत्र कशासाठी रचलं गेलं आणि या सूत्राचा विषय काय आहे. तर जीवाला जेव्हा सुखाची प्राप्ती करायची तेव्हा त्या सुखाच्या प्राप्तीचा उपाय माहिती असला पाहिजे. सुखाच्या प्राप्तीचा उपाय काय आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. मोक्ष मार्ग आहे ना. मोक्ष मार्ग, मोक्ष सुख कुठं आहे. सुख कुठं आहे. मोक्षामध्ये सुख आहे. आपण ऐकली काय छड आहे की तिसरी सांगितलं तुम्हाला. आत्म्याला सुख पाहिजे आणि मग ते सुख कसं पाहिजे. आकुलताने रहित पाहिजे. आकुलतेने रहित सुख कुठं आहे. मोक्षात आहे. आणि म्हणून मग मोक्ष हे झालं फळ, उपेय तत्व आहे. उपेय म्हणजे प्राप्त करण्यायोग्य, प्रगट करण्यायोग्य. मग असं त्या मोक्षामध्ये जर निराकुल सुख आहे तर त्या मोक्षाला प्राप्त करण्याचा म्हणजे सुखाला प्राप्त करण्याचा उपाय काय हा प्रश्न येतो. असं आहे ना. आणि मग त्याचं उत्तर आचार्य उमा स्वामींनी दिलं पहिल्या सूत्रामध्ये. सुखाच्या उपायाला सांगणारं सूत्र आहे. पण त्याला आपण अजून गंभीरतेने घेतलं नाही. प्रियंका काय बरोबर आहे ना. काय म्हणते बरं का ते. आपण त्याच्यावर काय विचार करतो का. सुख प्राप्त करण्यासाठी तर रोज प्रयत्न करतो. पण जो सुखाचा उपाय आचार्य उमा स्वामींनी सांगितला त्या उपायाचं अवलंबन करण्याचं नव्हे. तो उपाय आपल्या लक्षात किती वेळा येतो. भूक लागली तर जेवण लक्षात येते. तहान लागली तर पाणी लक्षात येते. सुख पाहिजे म्हटल्यानंतर काय लक्षात यायला पाहिजे. शांती पाहिजे, समाधान पाहिजे, दुःख नको. मग कधी शाळेत तुम्हाला रत्नत्रय आठवलं का. देवा आई शपथ नाही कोणाचा संयम शपथ. तुम्ही तुमच्या ज्याच्यावर सरकलाय त्याची शपथ. माम साहसी शपथ आहे तुम्हाला सांगितलं. देवाची म्हणणारच नाही मामेला. साहसी शपथ घेऊन सांगा तुम्हाला रत्नत्रय आठवतं म्हणून सुख जेव्हा. आणि एकदा तर आठवतं का कुणाकुणाला आठवलं कधी सुख पाहिजे म्हणून रत्नत्रयाचं स्मरण झालं का. अजून पण तो उपाय आपल्याला जरी सांगितला तरी आपल्याला एक विश्वासच येत नाही की सुखाचा मार्ग जर रत्नत्रय सांगितला मोक्षाचा मार्ग. आणि मोक्ष म्हणजे धर्म आहे असं सोडा ना थोड्या वेळ. मोक्षाचा संबंध आपण धर्माशी जोडला आणि धर्माचा संबंध अप्रयोजनभूत गोष्टींमध्ये ठेवलेला आहे. जसं आडगडीच्या खोलीत न लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात. कधीतरी लागतील, कधीच न लाग मरस्तोपर्यंत शेवटी जाळायला उपयोगी येऊ शकतात त्या काही अशा. पण असू द्या म्हणून ठेवतो. ती खुली जी असती ती कशासाठी असते काय आपल्याला माहिती आहे. पण
काय सांगता येते केव्हा कोणत्या गोष्टीचा उपयोग. म्हणून ती एक आडगळीची खोली म्हणायची. आणि त्या आडगळीच्या खोलीत कोण ठेवलंय? धर्म आहे ना. लागला म्हणजे पुढं कधीतरी उपयोगात येईल. पुढं आत्ता मला तो धर्म उपयोगात येणार, येतो, येईल असं म्हणून त्याला आपण कामाच्या ज्या वस्तू आहेत, वापरायच्या ज्या वस्तू आहेत. गॅस ठेवतात कधी तुम्ही तिकडे काय वापरे? तुम्हाला ते माहिती आहे. घरात माणसं असणाऱ्यावर का नसणाऱ्या माणसांना चालतंय. ते जेव्हा घरात माणसं आहे तर तिथं ते गॅस सारखा पेटवावा लागतो. सारखी लागणारी वस्तू आहे. लायटर ही सारखी लागणारी वस्तू आहे. गॅस आहे म्हटलं त्याला आपण कुठंतरी आपलं उगाच कपाटात तिकडच्या कपाटात नेऊन ठेवता का लायटर? तुम्ही काय नाही ठेवायचं ना. जर समजा लायटर हिऱ्याचा बनवला, हिऱ्याचा, कुठे ठेवणार ती लायटर? तिथंच ठेवा. आम्ही काडी पिटी घेऊन वापरतो. हिऱ्याचा असो ना तर सोन्याचा, तिथंच ठेवायला सारखं लागणार. प्रत्येक वेळेस कुठनं त्याला हुडकायचं. म्हणजे नेहमी लागणारी वस्तू मीठ असतं. हे तर नेहमी लागणार. ते कुठं आपण कपाटात असं ठेवत नाही. समोर टेबलवर मीठ असतं. बाकी काय नसलं तर मीठ तर असतं. म्हणजे ही मीठ लागणारी वस्तू आहे. तसं धर्म ही धर्म म्हणा, मोक्ष म्हणा, मोक्षमार्ग म्हणा, म्हणलं हे प्रयोजनभूत गोष्ट आहे. हे आपण स्वीकारलेलं नसल्यामुळं. आणि जेव्हा जेव्हा सुख पाहिजे तेव्हा तेव्हा धर्मच सुख देणार आहे असं सांगितलंय, वाचलंय, ऐकलंय, पाहिलंय. म्हणजे सगळ्या प्रकारे आपल्याला त्या धर्मासंबंधीचा निश्चय झालेला असताना सुद्धा मग तो निश्चय झालाय का नाही झाला हा पण प्रश्न येईल का नाही. म्हणून किंवा धर्म सुखाचं कारण आहे. आपण त्याचा अविनाभाव संबंध सांगितलाय का नाही. धर्म आणि सुख, धर्माशिवाय सुख नाही. जेथे धर्म नाही तेथे सुख नाही. जेथे धर्म आहे तेथे सुख आहे. अशी व्याप्ती आहे ना त्याची. तथोपत्ती पण आणि अन्यथानुपत्ती पण. कारण कार्य संबंध. धर्म आणि सुखामध्ये कारण कार्य भाव घटित होतो. मग जर कारण धर्म असेल आणि कार्य सुख असेल तर त्याच्या उलट केलं तर धर्म नाही तर सुख नाही. असा कारण कार्य भाव आहे ना त्याच्यामध्ये. आणि मग तसं असताना मला सुख पाहिजे. जेव्हा जेव्हा आकुलता आहे, दुःख आहे, त्रास आहे, तेव्हा तेव्हा कशाचं अवलंबन घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्या बुद्धीत काय यायला पाहिजे. आजारी पडलो कोण आठवणार पहिल्यांदा? डॉक्टर आहे ना. आजारी म्हणजे दुःखी आहोत. दुःखी आहे म्हटल्यानंतर डॉक्टरच आठवले पाहिजे. बरोबर आहे, चुकीचं आहे. पण कोणते डॉक्टर आठवायला पाहिजे? अकारण वैद्य. अकारण वैद्य. कारणाशिवायच जे आपल्याला आपलं दुःख दूर करण्याचे उपाय सांगतायत अशी ती वैद्य कोण आहेत? अरिहंत म्हटले जातात. ते आठवतेत का? शारीरिक रोग, मानसिक रोग, असे जे काही रोग प्रकार आहेत आठवतेत का डॉक्टर? अरिहंत प्रभू, पंचपरम. पहिल्यांदा सगळे डॉक्टर आणि नंतर मग आडगळ्याच्या खोलीतनं ते निघत असतात. कोणीही काही इथं त्या दुःखाला दूर करू शकत नाही कोणत्याही प्रकारे. तेव्हा मग शेवटी डॉक्टर पण म्हणतात आता देवाचं नाव घ्या. देवाचं म्हणजे शेवटी घ्यायला पाहिजे का अगोदर? जर अगोदरच घेतलं तर ते दुःखच होत नाही. आणि शेवटी त्यांचं नाव घेऊन
काय उपयोग होत नाही. कारण शेवट आल्यानंतर काय असं हे सांगायचं एवढं की सुखाचा उपाय आहे ते पहिलं सूत्र मोक्ष मार्ग सांगितलं. आणि मोक्ष मार्गाला कुठंतरी सुखाचा मार्ग मानायला शिकायला मग तुम्हाला हे सगळं शिकायचं महत्व समजेल. कारण हे त्याच्या संबंधात सांगितलेल्या गोष्टी आहेत. हे सगळं आचार्यांनी पुढची सूत्र जी दिली ती मागच्या सूत्राशी संदर्भाने सहित असतात. प्रवेशिकेप्रमाणे असते ते संबंध आहे. समयसार पुढची गाथा दिली तर मागच्या गाथेचा संदर्भ घेत लिहिलेला आहे. मग हे सूत्र त्याचं महत्व शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हे कसं कळणार? जर आपल्याला समजलं की हे याच्याशिवाय सुख मिळणार नाही तर तुम्ही हे सूत्र वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण पहिल्यांदा हे सूत्र ज्याच्यासाठी सांगितलंय तेच आपल्याला माहिती नाही. फक्त 7 नंबर चार्टन प्रमाण नैराधिगम माहिती आहे. याचा संदर्भ मोक्ष मार्गाशी नाही का? आणि सूत्र आपल्याला ते शब्द म्हणलं ह्याचं प्रयोजन भाषित झालं नाही. वाचलं की नाही आपण प्रस्तावनेमध्ये पंडितीने लिहिलं की नाही? न्यायग्रंथांचे अभ्यास बंद केले. न्यायाचा आधारभूत हे सूत्र आहे आणि ह्याचं प्रयोजन पण मोक्ष मार्ग आहे. तत्वार सूत्रातलं असं कोणतं सूत्र नाही जे मोक्ष मार्ग सुखाचा मार्ग सांगणारं नाही, म्हणजे त्याच्याशी त्याचा संबंध नाही असं एखादं सूत्र आहे का? लगे असं म्हणायचं काय? जम्बूद्वीपाचा आणि सुखाचा काय संबंध आहे? आता एक प्रश्न. जम्बूद्वीपाचं वर्णन करणारे सूत्र आले. आता त्याचा आणि मोक्ष मार्गाचा संबंध सांगा. असं नाही की आता आम्हीच आम्हाला ते कळते सगळं. आम्हाला प्रवचन ऐकायचं का? आम्हाला तुम्हाला ते विचारायचं की जम्बूद्वीपाचं वर्णन केलंय त्यानं मोक्षाच्या मार्गाची सिद्धी कशी होते? नद्या, पर्वत ही जी काही रचना आहे काय आहे त्याचा मोक्ष मार्गाचा? लगेच म्हणायचं नाही सगळे सूत्र मोक्ष मार्ग. हा मग आली का हा प्रश्न? हे उत्तर सगळे आपण शिकल्या म्हणून जर बरोबर आहे काय शंका नाही ऍक्च्युली त्याच्यामध्ये. जेव्हा जम्बूद्वीपाचं वर्णन केलेलं आहे म्हणजे ऍक्च्युली सर्वज्ञाची महिमा म्हणण्यापेक्षा आपल्याला ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची माहिती नको का? मग जम्बूद्वीपात भरत क्षेत्रात आपण कुठं राहतो याचं पत्ता ऍड्रेस कळायला नको? त्याच्यासाठी पण सांगितलं. सगळी माहिती असावी ना. मग त्यानंतर आपल्याला ठरवता येईल की मी स्वर्गात नाही. आपण कदाचित स्वतःला स्वर्गात मानून बसलो असू काय सांगावं? नाही ना जम्बूद्वीपात आहे बाबा तुम्ही, स्वर्ग वर असते तर हे तुम्हाला माहिती नाही. म्हणजे आपण क्षेत्राची माहिती तर पाहिजे का नको? कुठं आहे का आहे सगळं तुम्हाला. पंढरपूर म्हटलं तर पंढरपूरमधली सगळी माहिती आहे का नाही? वीरसागर नगर म्हटलं कोणाचं घर कुठं आहे कुठल्या बरं पडतं आपल्याला. मग दुसरं काय सांगितलं? सर्वज्ञाची महिमा. मग सर्वज्ञाची महिमा त्याच्यातनं यायला पाहिजे ती. त्याच्यातनं काय महिमा? नद्या आणि पर्वतावरनं काय त्याला तिथं इथं नदी आणि तिकडे आहे. गुगलला विचारलं तर सगळं सांगते ना. गुगल भारी आहे का सर्वज्ञ भारी आहेत ती सांगायला? आपल्याला माहितीच नाही की अशी ही रचना आहे. जी पृथ्वीची रचना जम्बूद्वीपाच्या किंवा ही मध्य लोकांची जी रचना सांगितली तशा पद्धतीने आपल्याला विश्वास नाही. गुगल जी फोटो टाकते त्याच्यावर आपल्याला विश्वास बसतो इंद्रिय प्रत्यक्ष. आणि ही इंद्रिय प्रत्यक्ष नाही. सांगितले असल्या कुठं नद्या असतात का? असले कुठं पर्वत असलेत का? असले कुठं तलाव असतात का सोन्याची? काही सांगायचं आणि त्याच्यातनं पाणी कधी संपत नाही आणि एवढे मोठे सरोवर काय 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 सांगते ती. नद्यात असल्या आत घेणाऱ्या आणि बाहेर टाकणाऱ्या असलं काय 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 सगळं सांगून
मग ते विश्वास बसत नाही. आणि त्याचं आपल्याला तसं बघायला गेलं तर एक अपेक्षेने उपेक्षणीय आहे हा विषय. 3 प्रकारचे विषय आहेत. एक हे आहे, एक उपादेय आणि एक उपेक्षा करण्यायोग्य विषय पण असतो. मग हे जे विषय आहेत ना ते हे आहेत का उपादेय आहेत? सांगा बरं. मोक्ष मार्गामध्ये हे विषय हे आहेत का उपादेय आहेत? सम्यक दर्शन प्राप्त करू शकते. काय जम्बूद्वीपात अडीच द्वीपात मला सम्यक दर्शन प्राप्त सगळीकडे होणारच, पण संयम धारण करू शकतो हा विश्वास येणार. म्हणून सांगितलं काय पण जीवादी प्रयोजन भूत तत्व म्हणजे जीवा सर्व बंध संहार वगैरे मोक्ष. आता त्याच्यामध्ये मग हे उपादेय कोणते कोणते चांगलं नीट ऐकूय ना काय जोरात सांगलं सगळ्याला कळलं नाही. मग आम्ही लागले झोपायला म्हणजे जॉब करताय का? आता हे चाललंय का काय चुकलंय तुमचं? बरं सांग बरं प्रियंका. हां तर तो सात माहित करायचं ना. हे उपाधी काय काय सांगितलं त्यांनी? कळलं का नाही? नाही कळलं. मला माहित होतं. कसं सांगितलं त्यांना? कळलं का काय? शेजारी बसणाऱ्याला सुद्धा कळत नाही. कॉन्फिडन्स सांगायचं. जाऊ दे चर्चेची जेवण. म्हणजे म्हणायला काय अडचण नाही की सूत्र दिली तर मग ती उपाधी असणार. मोक्ष मार्गाची त्याचा प्रयोजन ठेवावंच लागेल आणि ती काय साक्षात संबंध परंपरा संबंध असे आहेत ना. मग हे परंपरेने त्याचं जरी विशेष ज्ञान नसलं तरी सुख प्राप्त करण्यामध्ये बाधा येत नाही. काय सांगतोय? जरी हे तत्व आहे हे आपले तत्वसूत्र आली परंतु एखादा अल्पबुद्धीवाला आहे मग त्याने जर हे समजून नाही घेतलं क्षेत्राचं वर्णन आहे तरी त्यामुळं त्याला काही मोक्ष मार्गामध्ये बाधा येईल का? त्याला मोक्ष मार्ग प्रगट होईल का नाही? सुख प्राप्त करण्यामध्ये त्याची अनिवार्यता किती आहे असं म्हणून सांगितलं. कधी कधी ते उपेक्षणीय असतात. धर्म अधर्म आकाश काळ हे द्रव्य उपेक्षा केली जाऊ शकतात. ठीक आहे. त्याचं आपल्या सुखाशी काही फार विशेष महत्व नाही असं एक सामान्य सांगते. कर्तृत्वादी भाव सुटवून दुःख ते नष्ट करायला होईल पण असा विश्वास बसत नाही त्याचा पण की धर्मद्रव्य गतीमध्ये कारण आहे अधर्मद्रव्य स्थितीमध्ये आकाश जागा देते असं तुम्हाला वाटतं? आकाश जागा नाही त्याला म्हणजे की आणि कालद्रव्यामध्ये परिवर्तनाला ते निमित्त आहे. याच्याकडे दृष्टी कुठं असते? रोटली कालद्रव्यामुळे झाली का तुमच्यामुळे झाली? आणि आता तुम्हाला कधी वाटलं रोटली कालद्रव्यामुळे झाली? रोटली कालद्रव्यामुळे होती का नाही? खरं सांगा. रोटली होण्यामध्ये कालद्रव्य कारण आहे का तुम्ही कारण? असू दे पण मुख्य कारण
तुम्ही नसला तरी ती काय पिठाचं रोटली व्हायचं कार्य होणार का नाही? जर स्त्रीचा त्या रोटली कार्याशी कारण कार्य भाव असेल तर मग ती स्त्री असतानाच रोटली होती. स्त्री नसली तरी रोटल्या होती. तुम्हाला माहित नाही. तुम्ही आपला अजून हवेत आहे. हवेत तुम्हाला सगळ्याला असं वाटतं की आमच्यामुळे सगळं स्वयंपाक होतो. हे अजून चिकार सासवानं वाटतं माझ्यामुळे सुनच बरं होतं असं. नवीन सासूला असं वाटतं. तर ऍक्च्युली बघितलं तर परिवर्तनामध्ये जेव्हा निमित्त सांगितलं ती रोटली पण परिणमन आहे का नाही त्या पिठाचे जे परमाणू उद्गल द्रव्याचे. जसं तुम्ही लहानाचं मोठं कशामुळे झालं? कोणी केलं तुम्हाला लहान मोठं? कोणी केलं तुम्हाला? असं कोण म्हणतंय? ह्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं नाही. 100% आपलं लहानाचं मोठं चाललं संस्कार नाही. म्हणजे वय जे वाढलं त्या वयामुळं आपण मोठं झालोय का नाही? कालद्रव्य परिवर्तनामध्ये कुठल्याही द्रव्याचं परिणाम मूलतः उपादान कारण काय? त्याच्यामध्ये असणार वस्तूमध्ये असणारी पर्याय नावाचा वस्तूमध्ये असणारा जो धर्म त्या धर्माचं कार्य आहे परिणाम. ते स्वयं जर त्या वस्तूमध्ये पर्याय नावाचा धर्म नसता कालद्रव्य सुद्धा काय करू शकलं नसतं. जसं क्रियावती शक्ती धर्म अधर्म आकाश कालमध्ये नाही तर जे हे गतीला निमित्त असणारं धर्मद्रव्य स्वतःला गती करू शकत नाही. चमत्कार आहे का नाही? म्हणजे उपादानगत योग्यता नाही. दुसऱ्याला निमित्त होते पण स्वतः नाही. स्वतःला इकडे तिकडे धर्मद्रव्य चला इकडे फिरू तिकडे फिरू म्हणून फिरते ते हेतू क्रियावती शक्ती नाही. जीव आणि पुद्गल या दोन द्रव्यामध्ये क्रियावती शक्ती असताना ते धर्म अधर्मद्रव्य गमन आणि स्थितीमध्ये निमित्त होता आहे का? म्हणजे असं आहे. तसं इथं सांगत का तो पुद्गल जीव धर्म हे साही द्रव्य त्याच्यामध्ये जे परिणमन होतं ते उपादान त्याच्यामध्ये शक्ती आहे परिणमनाची. आणि निमित्त बघितलं तर एकच द्रव्य निमित्त आहे. एकच द्रव्य. आणि का म्हणायचं एकच द्रव्य? कारण सिद्ध पर्यायामध्ये कोणतं द्रव्य निमित्त आहे आता सांगा बरोबर? सिद्ध पर्याय सिद्ध भगवान झाले ना सिद्ध जीव आणि त्यांच्यामध्ये परिणमन चाललंय का? का परिणामी आहेत सिद्ध परमात्मा? हा का परिणमन का चाललंय त्यांच्या सर्व का केलं? कारण द्यावं लागलं. कारण ती वस्तू आहे ते द्रव्य आहे तो पदार्थ आहे सत आहे आणि सत आहे म्हणून त्याच्यामध्ये परिणमन असतं. सिद्ध झाले म्हणून त्यांचं अस्तित्व संपलेलं नाही है ना? महाराजांच्या कॅलेंडरवर आजचं वाक्य सांगशील का काय? थांबा तुला माहित पण नाही ही तशी आधार आहे ती सुद्धा माहित नाही. आता हुडक ती शेजारी म्हणजे कुठं बरं का त्याला तरी दिसणार नाही. अजून मान तुला इकडे वळावं लागलं अशी. आता दिसलं का नाही? का नाही अजून दिसलं? हा काय लिहिलं तिथं महाराजांनी वाक्य? नाही प्रत्येक पदार्थ सत आहे असं सांगितलं आणि त्याचं अस्तित्व सत म्हणजे आहे पण उत्पादन द्रव्य ते कोणावर अवलंबून आहे? स्वतःवर लिहिलं दुसऱ्यावर नाही. स्पष्ट सांगितलं. सिद्ध पण सत आहेत का नाही? सिद्ध परमात्मा सत आहेत का नाही? सत आहेत म्हणजे उत्पादन द्रव्य गुण पर्यायवाल्या आहे. म्हणजे शुद्ध परिणती झाली म्हणून त्यांचं परिणमन संपलं असं नाही. परिणमन आहे. मग आता परिणमनामध्ये कोण निमित्त आहे? तिथं कर्म तर आता संपले. कर्माला निमित्त म्हणायचं काही कारण राहिलं. पण जीवादी म्हणून सांगितलं जीवादी साही द्रव्यांच्या परिणमनामध्ये जे निमित्त ते
कालद्रव्य म्हटलं जातं, नाही का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, श्रद्धान ठेवा आणि जेवढ्या उपयोगात आणता येतील तेवढ्या आणा आणि आपलं काम कमी करा. कोणतं काम? पराचं काम, कर्तृत्व म्हणण्यापेक्षा दुसऱ्याचं काम. जी दुसऱ्याची कामं करण्याचं आपण ओझं घेतलेलं आहे ते आपण कमी करू शकतो, नाही असं नाही. किंवा निदान ओझं तर कमी होतं. घरामध्ये आपल्याला जसं तुम्हाला म्हटलं का नाही, तुम्ही सासूबाई असल्या म्हणजे आम्हाला जरा बरं वाटतं असं ते म्हटलं त्या कृपाली का तुम्ही नाही म्हटलं, जाऊ बरं म्हटलं. तुमचं पण तसंच आहे का, वेगळं आहे तुमचं मत? नाही, आता प्रत्येकाचं मत वेगळं असतं. मग ते म्हटले की जरा सासूबाई म्हणजे जरा जबाबदारी कमी राहते, कोण आलं गेलं काय निर्णय घ्यायचे नाही. मोठं माणूस आपला असलं म्हणजे काय चांगलं झालं तर त्यांच्यामुळे, नाही आमच्यामुळे, वाईट झालं तर त्यांच्यामुळे, तेवढं तर होतं सोपं, नाही का? वाईट झाल्यावर सासूबाईला ऐकू जबाबदारी, तुम्ही आम्ही काय नाही बाबा असं म्हणायला एक मोकळं होतं माणूस. त्याच्यासाठी सासूबाई असल्या म्हणजे बरं वाटतं असं म्हटले, सोपं असतं. आणि कशासाठी सांगतो तुम्ही? हा, म्हणजे आपण हे द्रव्य जी जाणली तर आपलं पण ओझं हलकं होईल ना. किंवा आहे तर काय आहे, आपली प्रत्येक वेळेस आपली गरज आहे असं नसते. लोकांना काय वाटतं कोण असतं, माझ्याशिवाय जसं ईश्वराशिवाय पान हलत नाही असं म्हणते, तसं घरातल्या लोकांची समजूत झालेली असते आहे ना, माझ्याशिवाय कसं चालणार घरात, असंच वाटतं ना तुम्हाला सगळ्यांना. त्यामुळे अम्मांकडे पण सुखानं राहता का तुम्ही? का मान जाऊ द्या, आम्हाला जायचं, सुनाला माहेरी जायचंय, कुठं सुनाला काहीतरी अडचण आहे, काहीतरी सांगून अम्मांकडनं आपलं यायचं. होता स्वयं जगत परिणाम. प्रीतीताई तर आत्ता सीझन संपून आली, आत्ताशी सीझन चालू होतं त्यांचं, आम्हाला माहिती होतं. आता कमी झालं काय झालं, मी बघितलं काल गेलतो मुद्दाम, तर नव्हतं गेलं काय. शाळा चालू आहे ना, तुम्हाला पण माहितीच आहे आता ड्रेस बीस वगैरे नाही काय, तर चर्चा हे सगळं समजून घ्यायचं कशासाठी. म्हणून म्हटलं ह्या गोष्टी असतात, असल्यामुळं तुम्हाला असल्याचं श्रद्धा नसल्यामुळं अडचण येते. म्हणून कुठंतरी ते स्वीकारायला लागतं आणि त्याच्यासाठी चिंतन करायला लागतं. चर्चा कशावरून निघाली की आपली ती सूत्र कुठली, सगळी सूत्राचं प्रयोजन आहे, पण आता सुनिश्चित कारण आपण शोधतोय की ज्यामुळं सुखाची प्राप्ती होणारच असं पाहिजे. कारण तर सगळीच आहे, पण एक तर खरं सुख आणि खऱ्या सुखाचं सुनिश्चित उपाय, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या. आणि खऱ्या सुख कुठं आहे? मोक्षात आहे. कुठं आहे? ह्याच्यावर विश्वास ठेवा, कधी पण ठेवा, आज ठेवा, उद्या ठेवा, पण ह्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय आपल्याला खरं सुख तर मिळू शकणार ना. काल्पनिक सुख तर सगळेजण या संसारात, किडामुंगी सुद्धा काल्पनिक सुखात रमले. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीच किडामुंगी, कुत्री, मांजरे ही सगळी सुद्धा काल्पनिक सुखात रमली. मग काहीतरी फरक नको का माणसात आणि प्राण्यात? काही अरे ते पण जे सुखामध्ये सुख म्हणजे मानून बसले, मी पण तेच करतोय काय. वर्णी त्यांनी ज्ञानार्णव प्रवचनमध्ये तेच दिलं. म्हणजे हे प्राणी वगैरे बघून तर जरासा विचार करा की हे प्राणी जे आजूबाजूला दिसतात ते का तिथं त्या गतीमध्ये, आणि छान दिले त्यांनी ते, आता सकाळी वाचून दाखवतो तुम्हाला. असं तर सांगायचं काय, त्याच्यामध्ये आपण असू शकलो असतो किंवा ते प्राणी तिथं त्या गतीमध्ये गेले म्हणजे धर्म न केल्यामुळं वगैरे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विश्लेषण पण दिलं काय, म्हणजे ते दिवसभर इकडे तिकडे, म्हणजे काम काय, खाल्लं पिल्लं की उगाच भटकायचं, उद्योग काय नाही.
अशा अवस्था तिथं कोण मग तिथं ते भटकत असताना त्यांना कसा त्रास होतो हा म्हणजे लोक त्यांना हाकलतेत कसं किंवा काय त्या पद्धतीने हे सगळं. तर कशासाठी सांगतो मी हे निश्चित करावं लागेल कशाचा मोक्ष सुख स्वरूप आहे. काय मरण आलं तरी स्वीकारा म्हणून आचार्याने सांगितलं, पण हे पटलं आपल्या मना हे बिंबलं पाहिजे, हे श्रद्धान झालंच पाहिजे. सुख खरं सुख निराकुल सुख मोक्षातच असतं आणि हे आज आपल्याला सर्वज्ञ देवाने सांगितलेल्या मोक्षाचं स्वरूप वाचायला ऐकायला मिळतं. बाकीच्यांना काय मोक्ष कळत नाही, वैकुंठापर्यंत त्यांचं सीमित आहे. त्यांना मोक्ष म्हणजे कुठंतरी लोकाकाशाच्या आग्रह आहे. कुठं कळतो लोकाकाश कुणाला? म्हणून जैन धर्माचं सिंबल लोकाकाश का बनवलं? कुठल्या धर्मात आहे का लोकाकाश? सांगा बघा. सांगूच शकत नाहीत ना, कसे सांगतील लोकाकाश? म्हणजे त्या चिन्हावरनं सुद्धा सूत्र कळलं का त्याचा उपयोग? म्हणजे ते चिन्ह काय दाखवते? लोकाकाशाचं चिन्ह काढून त्याच्यामध्ये असं ते एक चिन्ह केलं, लोकाकाशच का दाखवला? आणि सूत्र काय लिहिलं जातं तिथं त्या लोकाकाशामध्ये? कोणतं सूत्र लिहिलं जातं? हा बरोबर, काय सांगा? परस्पर उपग्रहो जीवानाम, हे सूत्र त्याच्यात लिहिलेलं आहे. म्हणजे त्या सूत्रामध्ये सार किती आहे? हे लोकाकाश ते सिम्बॉल का ठेवलं? हे कुणी सांगूच शकत नाही लोकाकाश असा असतो. जाणणार कसं? जे सर्वज्ञ नाही तिथंच सर्वज्ञाची सिद्धी होते. लोकाकाश दाखवला की सर्वज्ञ आले. खरं तर तसा लोकाकाश कोणाला सांगताच येणार नाही. त्यांना पृथ्वी अजून कोण कासवाच्या पाठीवर आहे कोण म्हणतंय, कोणत्या डुकराच्या शिंगावर आहे म्हणतं, रानडुकराच्या शिंगावर असं होते ते असतं ना त्याच्यावर आहे म्हणतं. म्हणजे अनेक कल्पना आहेत. नागाच्या शेष नागाच्या पाठीवर आहे म्हणे. वेगवेगळ्या त्या कोणाला कळेल का आहे पृथ्वी? आणि अजून पृथ्वीच फिरवतेत सगळेजण, अजून पृथ्वीलाच फिरवतेत का नाही? आजचं विज्ञान पृथ्वीच फिरवते का नाही अजून? पण पृथ्वी फिरते का नाही? पृथ्वी फिरत नाही. आपल्या धर्मात सांगितलंय हे सगळं मध्य लोक वगैरे हे सगळं स्थिर आहे. आणि फिरते कोण? सूर्य आणि चंद्रच फिरते. सूर्य आणि चंद्रच फिरते आणि ती ज्योतिषवासी देवांची विमानं. आणि त्याच्यासाठी सूत्र आलं का नाही? त्या सूत्राचं प्रयोजन आपल्याला वाटलं असं, नित्य त्या ठिकाणी मेरू पर्वताला प्रदक्षिणा देतात सूर्यचंद्र. आपल्याला ते ह्याचं काय प्रयोजन आहे? उगाच सूर्यचंद्र फिरते असंही आपल्याला वाटू शकतं आहे ना. पण त्याच्यातनं वस्तू काय, व्यवस्था काय हे कळतंय ना एक एक गोष्ट. आणि असं नाही मानलं तर काय होतं? मग वेगळे त्या ठिकाणी काय केलं जातं? तर्क कुतर्क जास्त तयार होतं. वस्तू नीट अज्ञान असतं ना तेव्हा कुतर्क जास्त असतं. आणि समीचीन ज्ञान आहे तिथं समीचीन तर्क असतात, नाही असं नाही. म्हणून आचार्यांनी नुसतं तर्काला आपल्याकडे महत्व दिलेलं नाही. तर्क म्हणजे युक्ती आगम आणि आगम युक्ती दोन्हीला एकमेकाची जोड जाणली असं. इतर लोकांकडे नुसते तर्क असते. मग कुणी त्यांनी काय म्हटले, तर्क हे खोटच असतं. अगदी श्वेतांबर मतामध्ये पण तर्काला एकदम सर्वथा खोटच मानतं. कारण कुणीही पाहिजे तसा तर्क देऊ शकतात ना. तर्क कुठलाही काय आपली सिद्ध बाजू करायची म्हटल्यानंतर काय तर्क म्हणजे खोट्या विषयाची सिद्धी करण्यासाठी पण तर्क तेच तर न्यायशास्त्रात चालणार आहे. त्यांनी दिलेले तर्क मग खोटे कसे, आपले दिलेले तर्क कसे बरोबर, त्यांच्या तर्कामध्ये कसे दोष येतात, हे सगळं सुंदर विश्लेषण आहे. म्हणून तर्क नीट समजला तर तर्काने दाखवलेला विषय पण नीट समजेल. पण तर्कच नीट माहिती नाही त्याला युक्ती म्हणतो, अनुमान म्हणतो. आणि हेच जर त्याचं स्वरूप माहिती नसेल कशाला म्हणायचं असतं तर तर्क. म्हणजे जिथं साध्य साधनाचा अविनाभाव पाहायला जातो आणि सर्व क्षेत्र आणि काळामध्ये त्याचं नाव आहे तर्क. असं एक सुंदर त्या तर्काचं लक्षण दिलं की ज्यामुळं मग आपल्याला ज्या गोष्टी प्रत्यक्ष नाही त्याचा पण निर्णय करता आला येतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय वा सुख आणि मोक्ष याच्यावर जरा तर्क लावा. समजतंय का मी काय म्हणते? सर्व क्षेत्रात सर्व काळात
सुखाचा संबंध कोणाशी? धर्माशी आहे, रत्नत्रयाशी आहे, मोक्षाशी आहे. हे तुम्ही तर्कच जर लावणार नाही तर तुम्हाला आगमात काय तिथे असं सुख बाहेर येणार त्याच्यातनं. म्हणजे काय तर्कयुक्ती लावायला पाहिजे का नाही? रत्नत्रयाचा सुखाच्या मार्गाशी संबंध, सुखाचा मार्गाचा सुखाशी संबंध असे जोडायला यायला पाहिजेत आपल्याला. त्याचा संबंध कळला पाहिजे आपल्याला. आणि ते नाही संबंध कळले का नाही मग पाहिजे ते काय जे ते काही केलं जातं आणि मग खाऊ घाल. विवेक ठेवला पाहिजे असं सांगायचं. म्हणजे विवेक म्हणजेच युक्ती, युक्तीचं अवलंबन घेतलं पाहिजे आणि युक्ती कोणती आहे ही समजली पाहिजे. आणि म्हणून सांगतोय धर्माचा आणि सुखाचा संबंध आहे. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, रत्नत्रय सुखाचा उपाय. तुम्ही आज करा, उद्या करा, नंतर कधी पण करा, पण सुख पाहिजे तर तुम्हाला रत्नत्रयावर आचार्याने किती पहिलं सूत्र ठेवलं आमच्यासाठी सुखाचा मार्ग म्हणून, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि मोक्ष. आणि त्याला आपण जीवनामध्ये एकदा सुद्धा चिंतनात घ्यायला तयार नाही, फक्त वाचण्यापुरतं राहिलं. तत्वसूत्र वाचतील, वाचली जाते अध्याय, पण हे सूत्र म्हणजे हे माझ्या परिणामाशी रिलेटेड आहे. माझ्या परिणामामध्ये जे मला सुख, निराकुल सुख, मोक्ष पाहिजे त्याचं हे एक शब्द रूपाने सांगितलेली गोष्ट आहे. आणि सगळ्या गोष्टी नाहीतरी आम्हाला शब्द रूपाने शाळेत शिकवतात कॉलेजेसमध्ये. त्या विषयाला समजून सांगण्यासाठी काही शब्दाचं अवलंबन घ्यावं लागतं ना. मग आचार्यांनी पण घेतलं बाबा शब्दाचं अवलंबन तुम्हाला तुमच्या भाषेत समजून सांगायला. आणि मग ते शब्द तसं तिथं शाळेतले, कॉलेजमधले, इंजिनिअरिंग, डॉक्टरकीचे एक शब्द आहे, त्या शब्दाचा आपण संदर्भ वस्तूशी जोडून पाहतो. इथं पण आपल्याला प्रत्येक शब्दाचा संदर्भ वस्तूशी जोडून पाहायला पाहिजे, मोक्ष मार्गाशी जोडून पाहायला पाहिजे. आणि नाही पाहिल्यानंतर तुम्ही चार्ट मी प्रमाण नाही राधिका मग सांगणार आहे तुम्हाला, नाही सांगत असं, पण माझं हे सांगणं व्यर्थ जातं असं म्हणून मी सांगत नाही लवकर. तुम्हाला वाटतं की मी लांब इकडे तिकडे नाही, पण तुम्हाला भाववासन नाही जर झालं तर तुम्ही ह्याचा क्षयक्षम होऊन जाईल तुम्हाला. म्हटलं पंडितजी काय म्हटले, अर्धा तासात समजतं हे चार्ट जर सांगणारा हुशार असला तर. असं शब्द ठेवला बरं का तिथे. सांगणारा जर शहाणा असेल, कारण सांगणाऱ्याकडूनच शिकून घ्यावं लागतं. असं सहजासहजी काय काय करणार असं जर आता चार्ट बघितला. आता थोडं आम्हाने आपण अनेक वेळा बघितला म्हणून, नाहीतर नवीन मनुष्य असं बघतो काय हा काय काय प्रमाण सकला देश एक तर शब्द कळतं काय आणि असं का लिहिलंय, हे खाली असं काय केलंय, म्हणजे हे कळू शकत नाही. आणि हे नाही कळत तर जिनवाणी कळत नाही, हे त्यांना कळत नाही असं होतं. हे सगळ्या जिनवाणीला म्हणून आळंदकर तर हेच सांगते, संपूर्ण जिनवाणी जर समजून घ्यायची आहे ना तर त्या जिनवाणीला लागलेल्या कुलपाची ही किल्ली आहे असं सांग. ही किल्ली जर नसेल तर ते कुलूप उघडतच नाही आणि त्याच्यातली विषय वस्तू समजतच नाही. मग ही मी सांगायला लागलो तुम्हाला आणि ती विषय वस्तू तुम्ही समजून घ्यायला लागला तर तुम्ही क्षयक्षम वाढवत जातात. त्याचं रिलेशनच नाही, आपला नातच जुळलं पाहिजे का नाही. नातच काय नाही तर मग आपल्याला काय तसं आहे ती सिस्टीम. मग तुमच्या धर्माशी आपण नाळ जुळली पाहिजे असं म्हणतात ना, मातीची आईची नाळ. आणि त्याच्यामुळे ते मातीला मुलाला कधीच वेगळं केलं शकत. मुलगा मातीला वेगळं करू शकतो पण माता मुलाला वेगळं करू शकतो. माहिती आहे का मला? मुलगा वेगळं करतो का नाही आईला लग्न झाल्यावर, नाही पापाचा उदय आल्यावर वेगळं हो करू शकतो. आणि आई मुलाला कधी कधी कोणत्या स्वप्नात तर वेगळं करतात. कसा का असू दे तो माझाच आणि मी, तो माझा नाही तो मी म्हणून आहे, माझा नसतो तिथं. हे रिलेशन जुळलं पाहिजे मी म्हणून. आणि हे रिलेशन जुळलं ना मग तुम्हाला, मग मला म्हणायचं ह्याच्यातले सगळे सूत्र जिवंत होतील, जिनवाणी शास्त्र जिवंत होईल, तुम्ही पण जिवंत होता. आणि धर्म त्या खोलीतनं बाहेर निघेल. अनुपयोगी गोष्टीच्या खोलीतनं बाहेर काढा धर्माला. गरज नसणाऱ्या गोष्टीच्या खोलीतनं बाहेर केव्हा काढायचं सांग. आणि म्हणून स्वतः विचार, त्याच्यासाठी तर्कशैली उत्पन्न करावं लागते.
सगळ्याकडे तर्कशैली असते असं नसतं, आहे ना. काही जणांना उपजत असू शकेल, पण काही जणांना अभ्यासानं तयार करता येते ती, असं नाही की नाही असं. आणि काही जणांना नसली तरी चालते, तसं काय म्हणत नाही, पण तशी श्रद्धा तर पाहिजे मग, ज्याला आज्ञासम्यक्त्व म्हणून. आणि त्या आज्ञासम्यक्त्वासाठी मागच्या जन्मातले संस्कार लागतात, असंच होत नाही आज्ञासम्यक्त्व, हे पण लक्षात घ्या. तुम्ही म्हटलं आत्ता मला व्हावं तर नाही ना म्हणणार. मग आज्ञासम्यक्त्व होणं कठीण आहे, तर मग आदिगमज, ते आदिगमज आणि निसर्गज प्रकार आहेत. निसर्गज नाही होत तर आदिगमज करा ना. मग त्याच्यासाठी हे सूत्र आलं, जे मोक्षाचा मार्ग, रत्नत्रयाचा मार्ग, त्याच्यासाठी जे करायचे, काय करायचं, त्या सुखाच्या मार्गासाठी जो उपाय करायचा आहे तो इथं या सूत्रात येणार आहे. पण अगोदर तुम्हाला ती सुखाचा मार्ग भासित झाला पाहिजे, आणि तो भासित झाल्यावर माझ्याकडे या शिकायला, असं जर मी म्हटलं तर काय होईल, कोणीच येणार नाही. हे जन्म गेला तरी येणार नाही. मी सांगतो तुम्हाला, तुमचं काय होणार आहे हे मी सांगू शकतो, येऊ शकणार नाही. तर विचार करायला तुम्हाला काय, म्हणजे प्रयोजन वाटलं तर विचार करताल ना. एकदा गेलो संसारात, पुन्हा विषय भोगात, ठीक आहे, आपल्याला कुठं स्मरण राहतं त्याचं. जसं आपल्याला पहिलं सूत्र सुखाचा उपाय माहिती नाही, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र, फक्त म्हणण्यासाठी येतो मोक्ष मार्ग, सुखाचा मार्ग. मोक्ष म्हणजे सुख स्वीकारच नाही, हा त्याचा अर्थ. ओम नमः.